नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जलसंपदा विभाग यांच्याकडून 2023 मध्ये जी भरती घेण्यात आली होती, नुकतंच त्याच्या वेटिंग लिस्टला आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेले आहे की काही उमेदवारांना त्यांनी मेल पाठवला आहे की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या। पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि पुन्हा एक रिवाइज वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि त्याच्या माध्यमातून काही उमेदवारांची निवड होणार आहे। ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला देखील मेल आलेला आहे का, तर हे पण तुम्ही एकदा नक्की चेक करा। आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व सरसेवा भरतीसाठी सिव्हिल जेईची आपली एक सेपरेट बॅच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही जे गोष्टी आहेत तर ते एक्सपर्ट फॅकल्टीज कडून शिकायला मिळणार आहे। तर सध्या याच्या प्राइसवर तुम्हाला ऑफर मिळू शकतो। जर तुम्ही 19 ऑगस्टच्या आत घेणार तर तुम्हाला फ्लॅट 30% पर्यंतचा ऑफ मिळू शकतो। त्याच्यासाठी तुम्हाला इंडिया हा कोड यूज करायचा आहे आणि भविष्यात जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर ज्यावेळी तुम्ही घेणार त्यावेळी तर तुम्ही GM10 हा कोड यूज करू शकतात। ओके, तर बघा मेल आलेला आहे। मेल मध्ये काय म्हटले बघा, परिपत्रक सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भांडारपाल दप्तर कारकून मोजणीदार यांपर्यंत कागदपत्र पडताळणीबाबत। तर हे कोणाकडून आलेले, तर हे नाशिक कडून आलेले। अशाच पद्धतीने तुम्हाला इतर परिमंडळाचे मेल आलेले आहेत का ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। इथं त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे तर ती सांगितलेली आहे आणि याची जी नोटिफिकेशनची जी PDF आहे परिपत्रक, तर ते आपण आपल्या इग्नाइट सिव्हिल या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेले। तर हा तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा, कारण की सिव्हिल संबंधाची संपूर्ण माहिती आपण इथंच देत असतो। बघा परिपत्रक कधीच आहे बघा, 12/8/2025 चं परिपत्रक आहे। याच्यामध्ये विषय काय आहे की सरसेवा भरतीमधील जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे तर यांना त्यांनी बोलवलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर यांनी काय सांगितले की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला यायचे, कधी यायचे बघा 25/8/2025 रोजी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, समजा हे नाशिकचं सांगितले बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी दिंडोरी मार्ग नाशिक इथे बोलवलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। त्याच्यामध्ये त्यांनी सगळे सांगितले की तुम्हाला 2 सेट आणायचे आहेत आणि 25 पर्यंत यायचंय। ज्यांना 25 पर्यंत जमणार नाही त्यांनी 21 पर्यंत काय करायचं, मेल करायचा आहे की त्यांना इथं का जमणार नाही त्याबाबतचं। ओके, तर कोणत्या उमेदवारांची निवड झालेली, तर ही संपूर्ण यादी जी आहे तर ती इथं आलेली आहे। फॉर एक्झाम्पल इथं ही यादी तुम्हाला दिसेल, तुम्ही जर त्या टेलिग्राम वर गेला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे दिसतीलच। बघा इथं CA दिसतंय बघा तुम्हाला। पुढे कॉलम मध्ये आणखी एक गोष्ट अशी मित्रांनो की सगळ्यात आधी त्यांचा मेरिट नंबर इथं लक्षात येतो, कितव्या रँकला आहे, तुमचं पूर्ण नाव, जेंडर, रिझर्वेशन कॅटेगरी, किती मार्क आलेले आहेत, पोस्टचं नेम काय आणि तुमचं DV कोणत्या नंबरच्या टेबल लावणार आहे, त्यासोबतच शेड्यूल पण येतं, मॉर्निंग शेड्यूल बघा 10 ते 1 मध्ये तुम्हाला तिथं उपस्थित राहायचंय। पुन्हा आफ्टरनूनचं सेशन आहे तर ते कधी सुरू होणार आहे, म्हणजे ते आय थिंक 2 पासून सुरू होणार आहे। ओके, 2 पासून पुढे हे जे सेशन आहे तर ते आफ्टरनून सेशन मध्ये तुमचं हे व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होणार आहे। बाकीचे जसं त्याने टाइम दिलेला तर त्या पद्धतीने तुम्ही जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यायचे। ओके, त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म पण दिलेला आहे, तपासणी सूची फॉर्म दिलेला आहे, लहान कुटुंब प्रमाणपत्र दिलेलं आहे। तर अशा या 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत। तर ज्यांना नाव आहेत तर त्या सगळ्यांना त्यांनी ईमेल जो आहे तर तो व्यवस्थित केलेला आहे। जर तुमचं याच्यात नाव असेल आणि मेल आला नसेल तर तुम्ही त्यांना विभागाला संपर्क साधू शकतात। बघा इथं सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत। तर या तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत, ज्या भरता येत नसतील त्या थांबून जा, तिथं जाऊन त्यांना तुम्ही विचारू शकतात। तर अशा पद्धतीने ही जी नवीन वेटिंग लिस्ट त्यांना लावायची आहे, कारण की काय होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं याचा अर्थ असा नाही की तुमची निवड होणार आहे, कारण की या आधी पण खूप साऱ्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं, त्यांचं इव्हन दो वेटिंग लिस्ट मध्ये देखील नाव नाही आहे। पण ही एक पहिली पायरी असते जेव्हा त्यांना रिवाइज वेटिंग लिस्ट लावायची असेल आणखी, कारण की 6 महिने मुदतवाढ दिलेली आहे ना, तर रिवाइज वेटिंग लिस्ट साठी ते त्यांचंच नाव रिकमेंड करतात जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले, ज्यांचं डॉक्युमेंट क्लिअर होतं। त्याच्यानंतर रिवाइज नंतर जे काही उमेदवार इथं जॉईन करणार नाही किंवा यांच्यातलेच त्यांना विचारून घेतात कधी जॉईन करायचं का नाही करायचं, किंवा आधीच्यांनी जॉईन केलं नसेल तर त्याच्यानंतर तुमची एक निवड सूची जी आहे तर ती आणखी लागणार आहे आणि या निवड सूचीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड जी आहे तर ती कधीही होऊ शकते। हे फार महत्त्वाचं आहे, म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आवर्जून तुम्ही जे आहे तर ते गेलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचे अपडेट्स असतात ना मित्रांनो, तर तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवर बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। त्याच पद्धतीने ठाणे मनपाची जाहिरात आलेली आहे, त्याचा फॉर्म कसा भरावा, लवकरच मीरा भायंदरची सिव्हिलसाठी जाहिरात येणार आहे, कल्याण डोंबिवलीच्या सिव्हिलच्या एक्झाम तारखा जाहीर झालेल्या आहेत। तर या संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत असतात, म्हणून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व सरसेवा परीक्षांसाठी सिव्हिलसाठी कॉल इन बॅच, म्हणजे कुठला
बॅच आली, कुठला कोर्स आला, तर वेगवेगळे काहीच करायची गरज आहे तुम्हाला. हीच एक बॅच पूर्ण कंप्लीट करा, तुम्हाला संपूर्ण गायडन्स जे आहे तर ते मिळून जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध झालेले आहेत. तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या इग्नाइट पाठशाला प्लॅटफॉर्म बद्दल नक्की सांगा, ज्याच्यात आपण नवोदय, स्कॉलरशिपच्या परीक्षांचं आपण ऑनलाईन मार्गदर्शन करतो. त्याच पद्धतीने बँकिंगचं आपण सुरू केलेलं आहे, MBA आहे, लॉ आहे, तर या सगळ्या गोष्टी आता आपण इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुरू केलेल्या आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.